नमस्कार, मी संजय सोनवणे. आजकाल शिक्षणाचा दर्जा खूप ढासळलेला आहे, अशी चर्चा आपण ऐकत असतो, वाचत असतो. परंतु त्यावेळेस आपण हा विचार करत नाही, की कोणत्या शाळांचा, कोणत्या कॉलेजांचा दर्जा हा ढासळलेला आहे. आपण जर पाहिलं, की इंग्लिश मीडियमच्या ज्या इंटरनॅशनल वगैरे अशी भली मोठी लेबलं लावून चकाचक ड्रेसमधले विद्यार्थी, कोट टाय घालून फिरणारे विद्यार्थी, आई-बापांना खूप आनंद होतो, लक्षावधी रुपयांच्या देणग्या देतात. परंतु तिथल्या शिक्षणाचा दर्जा, तिथल्या शिक्षकांचा दर्जा हा किती खालावलेला असतो याची कल्पना पालकांना सुद्धा येत नाही. त्यांना फक्त आक्रोश असा असतो, की आमचा मुलगा इंग्लिश मीडियममध्ये, कॉन्व्हेंटमध्ये शिकतोय किंवा मोठ्या इंटरनॅशनल कॉलेजमध्ये शिकतोय. इथल्या शाळा पालकांचा इंटरव्ह्यू घेतात मुलाला ॲडमिशन द्यायच्या आधी. परंतु कोणत्याही पालकांनी असं कधी विचारलं का आम्ही जर एवढी देणगी देतो, तर आम्ही तुमच्या शिक्षकांचा इंटरव्ह्यू घेतो. तुमचे शिक्षक कोणत्या योग्यतेचे आहेत, आमच्या मुलांना काय प्रकारे शिकवणार आहेत, असा आपण इंटरव्ह्यू घेतो का? तर आपण घेत नाही. उलट आपल्याला तिथे ॲडमिशन मिळण्यासाठी आपण प्राणांतिक प्रयत्न करत असतो. त्या उलट स्थिती आहे सरकारी शाळांची. जिल्हा परिषदेच्या असो, महानगरपालिकांच्या असो, रयत शिक्षण संस्थेच्या असो, या शाळा, त्यातले शिक्षक हे इतके प्रामाणिकपणे कष्ट घेत, नवीन-नवीन प्रयोग करत आपल्या विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत असतात. विद्यार्थी घडतात. हे मी अनुभवाने सुद्धा सांगू शकतो. मी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलो. मला शिक्षक आठवतात, की ते अक्षरशः कविता शिकवताना किंवा लेख शिकवताना अक्षरशः त्यात रमून जायचे. इतके रमायचे, की एक कविता होती आमच्या अभ्यासक्रमामध्ये, "शर आला तो धावून आला काळ, विव्हळला श्रावण बाळ." ती कविता मला आजही पाठ आहे, कारण ती शिकवताना आमचे आनंदा मास्तर अक्षरशः रडायचे. एवढे ते त्यात तद्रूप झालेले असायचे. आता या शिक्षणाची ग्रामीण भागातल्या किंवा शहरातल्या सरकारी महानगरपालिकांच्या शाळाची जी अवस्था आहे, ती अत्यंत शिक्षकांच्या दृष्टीने अत्यंत समृद्ध आहे. अनेक शाळा बंद पडतात हे दुर्दैव. त्या पडायला नाही पाहिजेत. यासाठी आपल्या सर्व समाजाने त्रास घेतला पाहिजे, आवाज उठवला पाहिजे. आपण तो करत नाही हे आपलं दुर्दैव. परंतु इथले शिक्षक विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी, जे ज्ञानदान करण्यासाठी, त्यांच्या जीवनामध्ये नवीन-नवीन दिशा कशा त्यांना मिळू शकतील, यासाठी जे विविध उपक्रम राबवतात, त्याची खबर मात्र आपल्यापर्यंत सहसा पोहोचत नाही. परंतु डॉक्टर कैलास दौंड यांनी महाराष्ट्रातल्या जवळपास 51 अशा प्रयोगशील शिक्षकांचा परिचय या पुस्तकात करून दिलेला आहे. हे आजचे शिक्षण यात्री हे भविष्यातल्या पिढ्या घडवणारे, भविष्यातल्या विचार करणाऱ्या प्रगल्भ पिढ्या घडवणारे हे शिक्षक आहेत आणि विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाला आकार देत त्यांच्याकडनं काहीतरी सक्रिय, भरीव होईल, कल्पकता त्यांची वाढलेली असेल, काहीतरी त्यांच्याकडनं मोठं कार्य होऊ शकेल, असं कार्य या शिक्षकांनी केलेलं आहे. यात आदिवासी भागातले शिक्षक आहेत, विदर्भातले आहेत, मराठवाड्यातले आहेत, पश्चिम महाराष्ट्रातले आहेत आणि या शिक्षकांनी आपल्या शिक्षण पद्धती शिकवण्याच्या पद्धतीमध्ये स्वतःहून काय नवीन प्रयोग केलेले आहेत. ते ऑटोमॅटिक जे मेकॅनिकल म्हणतो आपण त्याला शिकवतात, तसं ते शिकवत नाहीत. ते अक्षरशः समरसून शिकवतात. विद्यार्थ्यांना ज्ञान प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेतात. त्यांच्याकडनं विविध शैक्षणिक म्हणा, सामाजिक म्हणा उपक्रम राबवून घेतात आणि विद्यार्थ्यांच्या जाणीवांचा प्रगल्भ असा विस्तार करायचा प्रयत्न करतात. डॉक्टर कैलास दौंड हे स्वतः शिक्षक आहेत. त्यांनी स्वतः त्यात असंख्य प्रयोग केलेले आहेत. ते स्वतः लेखक आहेत. त्यांचा कविता संग्रह, त्यांचा लेख संग्रह ऑलरेडी प्रसिद्ध आहे. चपराक प्रकाशननेच तो काढलेला आहे आणि हे पुस्तक सुद्धा चपराक प्रकाशनने काढलेलं आहे आणि चपराक प्रकाशनने शिक्षण विषयाला वाहिलेली नुसतं श्री डॉक्टर कैलास दौंड यांचं नाही, तर वाकचौरे यांचंही एक पुस्तकाची मालिकाच प्रकाशित केलेली आहे, ज्यातनं शिक्षण आणि तेही मराठीतनं आणि या ज्या शाळा आहेत, सरकारी शाळा असतील, निमसरकारी असतील किंवा रयत शिक्षण संस्थेसारख्या संस्था ज्या कर्मवीर भाऊराव पाटलांनी मोठ्या कष्टाने उभ्या केलेल्या संस्था असतील, तिथल्या शिक्षणाचा तुलना आपण या इंटरनॅशनल इंग्लिश मीडियमच्या शिक्षणाशी करू शकत नाही. इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी ना धड मातृभाषेत तयार होत आणि ज्याची मातृभाषा चांगली नाही, त्याची इंग्रजी कोणतीही भाषा कधीही समृद्ध होऊ शकत नाही. कारण शेवटी मनुष्य आपल्या भाषेमध्येच अनुवाद करून वाचत असतो, लिहित असतो आणि ती जर भाषा कोणतीच पक्की नसेल, तर त्याची अभिव्यक्ती सुद्धा तेवढीच कच्ची राहते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता डॉक्टर कैलास दौंड यांनी या शिक्षकांचं कार्य उजेडात आणून, त्यांना प्रकाशात आणून, त्यांच्या कार्याला एक प्रकारे एक मानवंदना दिलेली आहे.
एक मोठा पुरस्कार दिलेला आहे आणि त्यांच्या कार्याचं नुसतं कौतुक केलं नाही, त्याची चिकित्सा केलेली आहे. ते कशा प्रकारे करतायत, काय करतायत, त्यांच्या दिशा काय आहेत, त्यांचे विचार काय आहेत आणि प्रत्येकाचे यातले 51 शिक्षकांच्या ज्या प्रत्येकाच्या पद्धती आहेत त्या स्वतंत्र आहेत. कुणी कोणाची नक्कल केलेली नाहीये. या स्वतंत्र पद्धती त्यांनी राबवल्यामुळे आज शिक्षणामध्ये खऱ्या अर्थाने चळवळ होते आहे. या चळवळीला डॉक्टर कैलास दौंड यांनी एक त्याला मार्ग दिलेला आहे. ही ॲग्रोवनमध्ये मालिका पण येत होती. ती अत्यंत गाजलेली मालिका आहे लेखांची. याचं कारण असं आहे, की प्रत्येकाला वाटतं, की माझा मुलगा चांगला शिकावा, त्याला चांगलं ज्ञान मिळावं, तो विवेकी व्हावा, तो प्रगल्भ व्हावा आणि तो चांगला नागरिक बनावा. तो चांगला नागरिक बनण्यासाठी शिक्षण सारखं साधन नाही. त्यासाठी शिक्षक जे आहे, तो शिक्षक तेवढाच महत्त्वाचा आहे. शिक्षक हा मुलाचा दुसरा बाप असतो. कारण तो मुलाचं व्यक्तिमत्व घडवतो. तो त्याला खऱ्या अर्थाने जगात जगण्यासाठी लायक बनवत असतो. ही आपला पाल्य जो आहे, आपला मुलगा जो आहे, मुलगी जी आहे, त्यांना या ज्ञानाच्या क्षेत्रात आणून त्यांना एक प्रगल्भ, विकसित, आत्मविश्वास देणारं, त्यांना जगाकडे उघड्या डोळ्यांनी पाहण्याचं सामर्थ्य देणारं शिक्षण जर कोणाला हवं असेल, तर ते सरकारी शाळांमध्ये मिळेल. जिल्हा परिषद शाळांना काय म्हटलेलं असतं? जीवन शिक्षण विद्या मंदिर. लक्षात ठेवा, जीवन शिक्षण आहे ते. नुसतं परीख पंडित बनवण्याचं शिक्षण नाहीये. किंवा पाठांतर करायला लावणं आणि नुसतं तुमचं पाठांतर किती आहे त्याच्यावरनं तुमचं लायकी ठरेल असं ते शिक्षण नाहीये. ते तुम्हाला जगण्याचं शिक्षण देतं आणि जगण्यासाठी शिक्षण देतं आणि दुसऱ्यांचं सुद्धा जगणं सुसह्य, समृद्ध कसं होईल असा प्रयत्न करणारा नागरिक घडवण्यासाठी शिक्षण असतं. ही शिक्षणाची व्याख्या ही सर्व पालकांनी समजावून घेतली पाहिजे. त्यासाठी डॉक्टर कैलास दौंड यांचं आजचे शिक्षण यात्री हे पुस्तक प्रत्येकाने वाचलंच पाहिजे. या सर्व शिक्षकांना मानवंदना दिली पाहिजे आणि या सरांनी जरी पुस्तकाचा एकंदरीत हे लक्षात घेता 51 शिक्षक निवडले असले तरी माझी खात्री आहे की जवळपास ह्या सरकारी शाळांमध्ये शिक्षक हे शेकडोंनी, हजारोंनी अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करतायत. तर शिक्षण संस्थेचे शिक्षकही फारच चांगलं कार्य करतायत. आपण अशा शाळांमध्ये जर मुलांना जर पाठवलं, पाल्यांना शिकवायला पाठवलं, तर कदाचित आपली मुलं उद्याचे समृद्ध नागरिक होण्याला फार मोठा हातभार लागेल. या कॉन्व्हेंटच्या इंग्लिश मीडियमच्या नादी लागून भाषा तुम्ही शिकू शकता नंतर कधीही. मातृभाषा चांगली असेल तर इंग्रजी भाषा शिकणं फार सोपं असतं. माझंच उदाहरण घ्या. मी जवळपास 40 वर्षाचा होईपर्यंत मला इंग्रजीचं एबीसीडी सुद्धा येत नव्हतं. माझं सगळं शिक्षण मराठीत झालं. परंतु मी इंग्रजी शिकायला सुरुवात केली आणि 2002 मध्ये माझी पहिली इंग्रजीतली कादंबरी प्रकाशित झाली. त्यामुळं हे का झालं? कारण माझी मातृभाषा इतकी पक्की होती की मला दुसरी भाषा शिकणं जड गेलं नाही. प्रत्येकाचं तसंच होतं. हे माझं एक काही अलौकिक उदाहरणे अशाला भाग नाहीये. हे प्रत्येकाला शक्य आहे. परंतु त्यासाठी आपली शिक्षणाची जी पद्धत आहे, शिक्षक जे शिकवतात त्याला आपण महत्त्व दिलं पाहिजे. महानगरपालिकेची शाळा असो, जिल्हा परिषद शाळा असो, रयत शिक्षण संस्थेच्या शाळा असो, आदिवासी भागात चालणाऱ्या सरकारी शाळा असो, या शाळांमध्येच आपली मुलं शिकायला पाठवणं गरजेचं आहे. आणि आज महाराष्ट्रातल्या ज्या शाळा बंद पडत आहेत शिक्षकांच्या अभावामुळं, हे आपल्याला खरं त्याची शरम वाटली पाहिजे. कारण प्रत्येक शासनाचं कर्तव्य आहे, प्रत्येक विद्यार्थ्याचं शिक्षण हा मूलभूत अधिकार आहे आणि त्यासाठी तसे शिक्षकही तेवढ्याच दर्जाचे असले पाहिजेत आणि ते शिक्षक, त्या दर्जाचे शिक्षक आपल्याला फक्त आणि फक्त सरकारी शाळांमध्ये मिळतील, अन्यत्र मिळणार नाहीत. याची आपण आवश्यक खात्री बाळगा. आणि तुम्ही हे चपराक प्रकाशनने प्रकाशित केलेलं शिक्षण यात्री हे पुस्तक वाचावं, विचार करावा आणि आपल्या पाल्यांच्या दृष्टीने सुद्धा भविष्याचा त्यांचा विचार करावा. एवढंच मी आपल्याला म्हणेल. धन्यवाद. नमस्कार.